जिल्ह्यातील बारीपाडा येथे इको ट्रायबल फेस्टिवल वनभाजी स्पर्धांचे आयोजन। नमस्कार, महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंटतर्फे आणि जैवविविधता बारीपाडा ग्रुप या माध्यमातून आज इथे वनभाजी स्पर्धा होते आहे 2024ची। आणि ह्या स्पर्धेमध्ये यावेळेस अत्यंत आनंद होतो आहे की परीक्षक म्हणून पिंपळनेरच्या आमच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत। जवळपास 50 मैत्रिणी ह्या परीक्षणासाठी आलेल्या आहेत। आणि परीक्षण कसं करायचं तर आपल्याला माहिती आहे की आपण एरवी इतक्या प्रकारच्या रानभाज्या जंगलामध्ये उगवतात आणि आपल्याला हे ज्ञान माहिती नाही आहे की कुठल्या वनस्पतीचा काय उपयोग आहे। पण आमचा हा वनवासी बांधव, आदिवासी बांधव इथला वर्षानुवर्ष हे पारंपरिक ज्ञान त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे आणि ते पुढच्या पिढीला देण्यासाठी म्हणून ही स्पर्धा आहे। खरं तर ही स्पर्धा 18-19 वर्ष जुनी आहे। मला वाटतं आज कदाचित हे 20वे वर्ष असेल आणि ह्या 20 वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे। नॉलेज ट्रान्सफर करणं सेकंड जनरेशनमध्ये हा मूळ उद्देश आहे आणि असलेल्या भाज्यांचं जतन करणं, संवर्धन करणं, त्या वाढवणं आणि त्याचा लोकांमध्ये प्रसार करणं हा ह्या वनभाजी स्पर्धेचा मुख्य। पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र शासन व जैवविविधता समिती बारीपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने इको ट्रायबल फेस्टिवल 2024 ची सांगता वनभाजी पाककला स्पर्धा महोत्सवाने झाली। सदर कार्यक्रम 3 दिवसांपासून सुरू होता। पहिल्या दिवशी नृत्यकला, दुसऱ्या दिवशी भरड धान्य पाककला स्पर्धा, तिसऱ्या दिवशी वनभाजी महोत्सव पाककलेने सांगता झाली। स्पर्धेमध्ये एकूण 38 गावातील महिलांनी जंगलात जाऊन वनभाजी शोधून आणल्या। विषुववृत्ताच्या वरचा असलेला जो आपला भाग आहे हा भारत देशाला आपण समृद्ध यासाठी म्हणतो की इथं सूर्यनारायणाची कृपा आपल्यावर खूप आहे आणि आपल्या देशात एवढा सूर्यप्रकाश असल्यामुळे, पाणी पुरेसं असल्यामुळे, आपण जरी अपुरं म्हणत असलो तरी पुरेसं पाणी आहे। यामुळं आपल्याकडे नैसर्गिकरित्या येणाऱ्या भाज्या ह्या असंख्य आहेत आणि प्रत्येक भाजीतला असलेला रासायनिक गुण स्वतंत्र आहे। त्याचं काय उपयोग आहे हे आपल्या सर्व आदिवासी मंडळींना माहिती आहे आणि परंपरेने ते आपल्या पुढच्या पिढीला त्यांनी ते दिलेलं आहे। ही प्रक्रिया सतत चालू ठेवायची असेल आणि देशभर वाढवायची असेल तर हे सतत चालू राहिलं पाहिजे। याचा प्रचार झाला पाहिजे, भाज्यांची माहिती दिली गेली पाहिजे, भाज्यांची चित्रं दाखवली पाहिजेत। आपल्या शेजारी झाडं असतं आपल्याला माहिती नसतं। आता आपल्यातलं कितीतरी तरुण लोकांना पाथरीची भाजी माहिती नाही, टणटणीच्या पाल्याचा काय उपयोग होते माहिती नाही। ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग केव्हा होईल आपल्याला जर ह्याचा प्रचार झाला तर, म्हणून हे होत राहावं अशी माझी इच्छा आहे। शुभेच्छा आणि धन्यवाद। त्याचे विविध पदार्थ बनवले। स्पर्धेचे 20वे वर्ष होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार मंजुळा गावित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती मीनू सोमराज, मुख्य वन संरक्षण धुळे श्री विशाल नरवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे नितीन कुमार सिंग, उपवनरक्षक धुळे श्रीमती मधुमती सरदेसाई, उपसंचालक पर्यटन संचालनालय नाशिक लोकपाल गोवा राज्य गायत्री साळुंके, प्रकल्प अधिकारी चेतना जाधव, पर्यटन विभाग उपस्थित होते। वनभाजी स्पर्धा घेण्यात आली। विशेष म्हणजे ग्रामीण भागात असलेल्या महिलासुद्धा ना म्हणजे शिक्षणात अज्ञान असल्या तरी त्यांनी 151, 120, 121 अशा भाज्या ताटामध्ये सादर केल्या आणि या ठिकाणी भरघोस असं बक्षीस घेतलं। आणि ही जी वनभाजी महोत्सव आहे हा वनभाजी महोत्सव या वनभाजी स्पर्धा ही बारीपाड्यातूनच आज संपूर्ण महाराष्ट्र चेतराम भाऊ पवार यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे। कृषी खात्यातून देखील ही स्पर्धा राबवली जाते। तसंच मी आवाहन करू इच्छितो सर्व शाळा, विद्यालय तसंच महिला आणि जे ग्रामीण भागात फिरणारे जे पर्यटक आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छितो की अशा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात ही जी बारीपाडा या ठिकाणी होत असलेली ही जी वनभाजी स्पर्धा आहे ही आपण आपल्या परिवारासह दाखवावी असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि चैत्राम भाऊंच्या या कार्याचं कौतुक करतो। आणि स्पर्धकांना श्रीमती मीनू सोमराज यांनी सर्वपरी मदत केली जाईल असे सांगितले तर श्रीमती माधुरी सरदेसाई राठोड, उपसंचालक पर्यटन यांनी बारीपाडा परिसरात सर्व विकासासाठी पर्यटन विभागातर्फे ही परीक्षा घेतल्या जातील तसेच बारीपाडा परिसराचा सर्वांगीण विकास करू असे आश्वासन दिले। चैत्राम पवार यांनी सुरू केलेल्या ग्रामविकासाचा महामेरू संबंध महाराष्ट्रात पोहोचला पाहिजे, माजी न्यायाधीश अंबादास जोशी यांनी सांगितले। या भागातील आदिवासी महिलांना इतक्या वनभाज्यांचे ज्ञान असणे सोपी गोष्ट नाही असे म्हटले। अभ्यास करण्यासाठी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे,
ही मोहीम पूर्ण आदिवासी पट्ट्यात राबवावी असे सांगितले। यामध्ये महिला बचत गटांना प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकांना रोख रक्कम तसेच उत्तेजनार्थ बक्षीस वितरित करण्यात आले। वनभाजी स्पर्धेतील प्रत्येक सहभागी महिलेला संसार उपयोगी वस्तूचे बक्षीस वाटप करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे सर्वेसर्वा बारीपाड्यातील चैत्राम पवार, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले। नवापूर गर्जना न्यूज सहसंपादक अनिल बोराडे। आपण गेली 32 वर्षे जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन या 5 आयामांवर काम करतो। देवगिरी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून हा विषय सर्वदूर कसा पोहोचवता येईल असा आपला एक प्रयत्न चाललाय। याच्यावर आधारित 2003 मध्ये डॉक्टर शैलेश शुक्ल हे कॅनडाहून आलेत आणि त्यांनी बारीपाड्यावर PhD पूर्ण केली। त्यांच्या लक्षात आलं की यार इथं महिलांमध्ये खूप ज्ञान आहे परंपरागत, याला आपण संकलित करू शकतो का, असं म्हणून त्यांनी वनभाजी महोत्सव हा गावकऱ्यांच्या सहकार्याने विषय सुरू केला 2003 मध्ये। बघता बघता आज 20 वर्षे पूर्ण झालीत। या वनभाजी स्पर्धेमध्ये 1 गाव जोडला, 2 गाव जोडला, बघता बघता यावर्षी 32 गावं जोडलेले आहेत आणि या 32 गावांमधून 310 महिलांनी नाव नोंदणी केलेली आहे। जवळपास 110 वनस्पती इथं मिळतात की ज्याचा आपण आहाराचा वापर करू शकतो। आपला या मागचा मूळ उद्देश आहे की सर्वसामान्य आपण म्हणतो की आदिवासी समाज आहे याने आपल्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचा आधार घेऊन आपल्याला पुढे जाता येईल का असा एक मुद्दा आहे आणि यातच आपण एक मिशन मोड मध्ये हा विषय देशभरात कसा नेता येईल यासाठी देवगिरी कल्याणाश्रम प्रयत्न करते। या विषयाला अनुसरून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वनभाजी महोत्सव हा विषय सुरू झालाय। आपण असं म्हणतो की जंगल ही सगळ्या योजनांची जननी आहे आणि जंगल संवर्धन करणं हे महत्वाची आणि काळाची गरज आहे। त्यामुळे आपण जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन हा विषय जोडलेला। ही थीम जी आहे डॉक्टर शैलेश शुक्ल यांनी सुरू केली। आपण बारीपाड्याच्या माध्यमातून सातत्याने पुढे नेतोय। आपला मूळ उद्देश आणि हेतू हाच की याच्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग व्हावं आणि स्थानिक ज्या व्हरायटी आहेत याचं जतन व्हावं आणि स्थानिक सब्जी किंवा ज्याला आपण वनभाजी म्हणतो याचा आहारात उपयोग करून आपलं शरीर कसं सक्षम करता येईल यासाठी प्रयत्न करावा असा एक आपण सातत्याने प्रयत्न करतोय। देवगिरी कल्याणाश्रमाच्या माध्यमातून हा विषय आपण जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन ग्रामविकास एक विषय पुढे आला आणि 7 राज्यांमध्ये आता काम चाललेलं आहे। यात आपण मुख्यतः महिलांचा सहभाग आणि महिलांचं परंपरागत ज्ञान याला जोर देऊन हे सातत्याने पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतोय। याला वेगवेगळे डिपार्टमेंट, वेगवेगळे विभाग जोडले जात आहेत। याच्यात सोशल मध्ये काम करणाऱ्या आपल्या जिल्हा आणि खानदेशातल्या सगळ्या संस्था आणि संघटना मदत करतायत। गेल्या वर्षी आपण पर्यटन विभागाला याच्यात सहभागी केलं होतं। यावर्षी आपण इको ट्रायबल फेस्टिवल 2024 आपण त्यांची मदत घेऊन हा विषय आपल्याला कसा सगळ्यांपुढे नेता येईल हा तो जातोच आहे, पण शासनाच्या यंत्रणेतून पण पुढे गेला पाहिजे आणि हा लक्षवेधी विषय होऊ शकतो। आपण म्हणतो की अशा याच्यातनं सगळ्या याला आपण काय म्हणजे की शाश्वत विकासासाठी जे काही घटक लागतात त्याच्यात हे 5 बिंदूंना टार्गेट करून यावर्षी इको ट्रायबल टुरिझमने याला चांगलं मोलाचं सहकार्य केलंय आणि याला प्रसिद्धी पण तशी मिळणार आहे असं मला वाटतं।